कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हिल्या बाप्पाचं दर्शन झालं, आता देवीची ओटीवर काय झालं आईल्या? सयादादाची आठवण आली? आईला तुला आठवत आहे आपलं लग्न झाल्यानंतर तुझ्या आई साहेब आजच्या दिवशी आपल्याकडनं पूजा करून घ्यायच्या? सयादादा सुद्धा मोठ्या उत्साहानं सगळी पूजेची तयारी करायचा। नंतर त्याचं लग्न झालं, मग त्याची जोडी आणि आपली जोडी दोन्ही जोड्या पूजा करायच्या। सगळं घर कसं आनंदानं नाहून निघायचं। पण नंतर लक्ष्मीताई गेल्या आणि त्या घराची रयास गेली। नंतर फक्त एकच वर्ष आपण त्या घरात पूजा केली नाही का? आबा काय झालं? काय नाही, काही जुन्या आठवणी जाग्या झाल्या। प्रियाची आई होती तोपर्यंत आम्ही जोडीनं बाप्पाची पूजा करायचो, आनंदानं उत्साहात। ती गेली आणि सगळंच संपलं। त्यानंतर भावकीतल्या कुठल्या तरी जोडप्याला बोलावून पूजा उरकायचो आम्ही। त्यात रस नसायचा, उत्साह नसायचा। पण आज आदिनाथ आणि पार्वती तुम्ही जोडीनं पूजा करताय ना, याचा मला खरंच खूप आनंद होतोय, खूप उत्साही वाटतंय। असं वाटतंय की माझा मुलगा आणि माझी सूनच बाप्पाची पूजा करताय। चला पूजेला सुरुवात करूया। वय ये, आधी तो विडा ठेवा इथे। हा, आता ही ओटी तू तुझ्या आईला द्यायचीस। काय ग पार्वती, अशा मंगल प्रसंगी तुझ्या डोळ्यात अश्रू का? आबासाहेब, पार्वतीची आई नाही आहे। अरे बापरे, पार्वती माफ कर मला, नकळत मी तुला दुखावलं। तुम्ही कशापायी माफी मागताय? हे बघा, तुम्ही नका माफी मागू। तुमच्या बोलण्याचं खरंच काय नाही वाटलं मला। पण आबा, मी या वटीचं काय करू आता? आता ही ओटी तुझ्या सासूला दे, सासू आहे ना। हाय, देवाच्या कृपेनं सासू सासऱ्यांच्या मायेचं छप्पर हाय माझ्या डोक्यावर। छान। अगं सासू ही सुद्धा आईच असते ना। ही ओटी आता सासूकडे दे।
सयादादाकडे पूजा झाली. जी सवाष्ण पूजा करते तिची ओटी भरली जाते आणि मग ती ओटी ती तिच्या आईला किंवा आई नसेल तर सासूकडे देते. कित्येक वर्षांची परंपरा आहे. सयादादा सुद्धा तुझ्यासारखाच रूढी आणि परंपरा जपणार आहे. माझी खात्री आहे त्यांनी त्या घरी पूजा सुद्धा केली असणार आहे आणि सवाष्णीची ओटी सुद्धा भरायला लावली असणार आहे. काय झालं पार्वती? काय ग, तुझी सासू तुला खूप त्रास देते का? सासूरवास करते का? नाही नाही, अजिबात नाही. माझ्या सासूबाई लई चांगल्या आहेत. देवी आई आहेत त्या माझ्या. मला कधीच माझ्या आईची कमतरता भासू दिली नाही. पण ना त्या आमच्यापासून लई लांब आहेत. बास एवढंच ना? अगं मग बोलवून घेऊ की त्यांना इथे? बरं बरं बरं, मला तुमच्यामध्ये ढवळाढवळ करायची नाहीये, पण काहीही अडचण असली तर खुशाल मला सांगा. मी आहे ना समर्थ. हा, आता एक काम करूया. आता ती ओटी बाप्पा समोर ठेव, म्हणजे ते तुझ्या सासूला मिळेल. नक्कीच. पण सयादादापासून मी दूर गेले. वेळेने परिस्थितीने आम्हाला दूर केले. मी जर आज त्या घरात असते तर मी पूजा केली असती, माझी ओटी भरली गेली असती. देवी, तू माझ्यापासून आजपर्यंत खूप काही हिरवून घेतलंस. मी काही नाही म्हणाले, पण आता शक्य होत नाहीये. मला माझी माणसं परत दे. माझ्या ओटीत तुझ्या आशीर्वादाचा कौल दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.